चला बघा विद्यार्थ्यांनो, पुन्हा एकदा मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी प्रश्न. क्वेश्चन्स ऑन लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी वरती आधारित प्रश्न आहे हा. आणि 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीचा जो पेपर असतो त्या पेपरमध्ये हमखास विचारला जाणारा हा प्रश्न आहे. तर काय प्रश्न आहे बघा. ऍड अ प्रिफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. आता प्रिफिक्स आणि सफिक्स तुम्हाला लावायचं आहे. प्रिफिक्स आणि सफिक्स म्हणजे काय की मराठीमध्ये जसं एखाद्या शब्दाला प्रत्यय लावतो आपण आधी किंवा नंतर. जसं की शब्द आहे विचार आणि आपण त्याला आधी सु जोडलो तर काय शब्द तयार होतो, सुविचार. तर तसंच जसं मराठीमध्ये हे प्रत्यय लावतो सेम तसेच तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रिफिक्स म्हणजे आधी लावा किंवा सफिक्स म्हणजे नंतर लावा. तर आधी किंवा नंतर काही लेटर्स लिहायचे आहेत, जोडायचे आहेत प्रत्ययच, आणि नवीन शब्द आपल्याला बनवायचा आहे. तर बघा करेज. आता एक्झाम्पल दिले ते बघूयात आपण. करेज, मग करेजचं काय होईल, इनकरेज. इनकरेज म्हणजे मी ह्याला इन हा शब्द आधी जोडला, इनकरेज. वंडर, वंडरचं काय होईल, वंडरफुल. तर फुल हे बघा सफिक्स जोडलं मी. वीक, वीकचं काय होईल, वीकनेस. हे जोडलं मी. कमिटचं होईल कमिटमेंट. कमिटमेंट. फिअरचं होईल फिअरफुल. फिअरफुल. लॉकचं होईल अनलॉक. पॉसिबलचं होईल इम्पॉसिबल. किंगचं होईल किंगडम. ऍडचं होईल ऍडिशन, ऍडिशन्स. आणि नोचं होईल अननोन. बघा अशा प्रकारे हे ते वर्ड्स आहे. ह्या वर्ड्सला आपण प्रिफिक्स किंवा सफिक्स दोन्हीपैकी एक काहीही जोडून नवीन शब्द आपण तयार करू शकतो.